असं मी काहीतरी समाजासाठी त्या व्यक्तीसाठी देणं द्यावं. आणि तीच फक्त एक जिद्द मनात ठेवली तेव्हापासून. आणि तो प्रवास सुरू झाला. तेव्हापासून बराच संघर्ष तर होताच पाठीशी. आणि आजचे देखील हे पुस्तक त्याचाच एक भाग आहे. व्यासपीठावरील मान्यवर व्यक्ती, थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही वेळात काढून इथे आला आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व जिद्दी उद्योजिका. तर आज या व्यासपीठावर उभी असताना मला माझा संघर्ष आठवतोय. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वडिलांचे निधन आणि त्यानंतरचा जो गरिबीशी संघर्ष आला तो म्हणजे न विसरण्यासारखा तर आहेच. त्यानंतर 7वीच्या नंतर 8वीमध्ये जेव्हा शाळा बदलली, या सरांच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचं होतं, त्यावेळी मला मी 2 महिने उशिरा मला प्रवेश मिळाला गडगे हायस्कूलमध्ये. आणि तिथे मी पहिल्या परीक्षेत संस्कृतमध्ये नापास झाले. कारण एकतर नवीन वातावरण, नवीन शाळा, नवीन शिक्षक, संस्कृत सारखा अवघड विषय आणि मी रडायला लागले. पण त्यावेळेच्या वाटवे मॅडम त्या म्हणाल्या, त्या खूप स्ट्रिक्ट होत्या. त्या म्हणाल्या रडायचं असेल तर रूमच्या बाहेर, घराच्या बाहेर जाऊन रड. तेव्हा मी डोळे बसले. पण त्यानंतर दुसऱ्या परीक्षेमध्ये मी 3रा नंबर काढला. आणि असं करत माझी प्रगती तर होतच होती. आणि 10वीमध्ये शाळेत पहिला आणि महाराष्ट्र बोर्डातून 27व्या क्रमांकाने. आणि त्यानंतर सत्कार सोहळे आणि हे सगळ्या मुलाखती तर चालूच होत्या. आणि ऍक्च्युली गाडगे साहेबांना पण बोलवलं होतं, पण त्यांना काही कारणामुळे हे झालं, येता आलं नाही. तर त्यांच्या घरी पण एक सत्कार सोहळा होता. आणि मला ती चांगली गोष्ट आठवते की त्यावेळी त्यांनी मला बोलवून विचारलं की तुला संस्कृतमध्ये किती आहे. आणि त्यांना ते माहिती होतं की मी संस्कृतमध्ये फर्स्ट आले. तर त्यांनी माझे मार्क्स विचारून माझा सत्कार सोहळा केला. संस्कृत विषयासाठी स्पेसिफिक सत्कार सोहळा केला. आणि त्यावेळी मला देखील कळलं की मी संस्कृतमध्ये देखील टॉपर होते महाराष्ट्रात. तर अशी संस्कृतची सुरुवात आणि अशी ही माझ्या जिद्दीची देखील कथा. त्यानंतर बरेच सत्कार सोहळे झाले, मुलाखती झाल्या, ते सगळं झालं. आणि बऱ्याच लोकांनी, बऱ्याच दानशूर लोकांनी मला खूप मदत केली. जसं की मला सर्वात मोठं जे आठवतं उदाहरण ते म्हणजे परांजपे ट्रस्टचे पोल्ट्री फार्म त्यांचं आहे, ते आज इथे येऊ शकले नाही. पण त्यांनी मला भरपूर मदत केली. आणि त्यावेळी माझ्याकडे त्यांना परतफेड करण्यासाठी काहीच नव्हतं. तर मी त्यांना विचारलं की मी याची परतफेड कशी करू शकते. तर त्यांचं जे उत्तर होतं ते मला आजही ते कानात घुमतंय. त्यांनी फक्त मला एवढंच सांगितलं की बाळा, जेव्हा तुझी ऐपत होईल तेव्हा फक्त तू तुझ्यासारख्या आताच्या म्हणजे गरजू लोकांना तुझ्या वेळच्या फक्त मदत कर, तीच माझी परतफेड. आणि तेच शब्द अजूनपर्यंत माझ्या कानात घुमतात. आणि तीच जाणीव एक मी माझ्या मनात ठेवली तेव्हापासून. त्यानंतर माझं कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर चांगला जॉब मिळाला मुंबईमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगायची वाटते मला, जेव्हा मी पेनगेस्ट म्हणून राहत होते मुंबईमध्ये, तिथलं वातावरण किंवा मी सांगलीपासून लांब, आपल्या सिटीपासून लांब किंवा आपल्या लोकांपासून देखील फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी बाहेर अशा मोठ्या शहरात राहायला गेले. आणि तिथलं वातावरण म्हणजे आपण सामान्य घरात, म्हणजे मी तर घरी काढतेच. आणि तिथे जाऊन एकदम सगळं म्हणजे लखलखाट, मुंबईचा लखलखाट. आणि अशा वातावरणात आपल्या माणसांपासून लांब म्हटल्यावर मला तर थोडंसं दडपण आलं. आणि मी रोज रडायचे. मग माझी जी घरमालकी होती पेनगेस्टची, ती मला खूप ओरडायची, तुला जर असंच रडत बसायचं असेल ना तर जा घरी जा आणि झोपडपट्टीतच राहा. माझ्या इथे येणाऱ्या मुली, माझ्या इथे राहणाऱ्या मुली आज मला 4 चाकी घेऊन भेटायला येतात आणि त्या त्यांचं स्वतःचं घर घेऊन राहतात. तुला काय करायचं ते तू कर. त्यानंतर मी 4 चाकी शिकली. आणि त्यानंतर आम्ही स्वतःचं घर घेतलं. ऑफकोर्स म्हणजे माझ्या जोडीदाराच्या मदतीने. प्रमोद सपकाळ फाउंडेशनचं ते सचिव आहे. आणि मला माझं भाग्य इतकं आहे की मला असा जोडीदार मिळाला की माझ्या इच्छा आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला मदत असते. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणू शकत नाही. आणि प्रत्येकाला हे असं मिळालं
स्त्रीला सन्मानाने वागत आणि ती खूप काही करू शकते. आज फक्त चूल आणि मूल, खरंच तुम्ही काही सांगितलं, आज फक्त चूल आणि मूल एवढंच नाही आहे, त्याच्या पलीकडेही जग आहे. आणि आजकाल दुसरी स्त्री करते तर मी का नाही करू शकत, हा एक कॉन्फिडन्स पाहिजे. मला इतकंच सांगायचं. त्यानंतर जॉब करण्याचा सुरूच होता मुंबईमध्ये. त्यानंतर म्हणजे मला ज्या आधी गोष्टी शक्य नव्हत्या, म्हणजे पैशाअभावी मी आणि काही क्लासेस करू शकले नाही. डान्स असो, गायन असो, तबला असो, सगळं काही सुरू केलं, सगळ्यामध्ये उत्तम यश मिळवलं, सगळं काही झालं. जर्मनीमध्ये एकटी गेले, तिथेही लढायचे, पण तिथे कोणी समजवायला नव्हतं. ना भाषा, वातावरण होतं, किंवा रस्ता चुकला तरी कोणी सांगणारं नव्हतं, कारण भाषा वेगळी, बर्फ पडायचा, खाणं पिणं वेगळं, सगळं वेगळं. पण तरीही तिथे देखील मी हार मानली नाही. म्हटलं, स्वतःला समजावलं, जर आत्ता नाही केलं तर परत कधी नाही करू शकणार. आणि संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येकाने हेही लक्षात ठेवा की तुमच्या दारापर्यंत एकदाच संधी येत असते. त्या संधीचं सोनं करायचं की तिला परत पाठवायचं हे आपल्या हातात आहे. त्यानंतर ही वाटचाल तर अशी चालू राहिली. आता 19 वर्षाचा प्रवास झाला. IT क्षेत्रात होते. त्यानंतर मला लिखाणाची तर आवड होतीच, पण 2023 साली माझ्या पायाला थोडंसं काहीतरी दुखापत झाल्यामुळे मी पेटरी देत होते. त्यावेळी मी जवळजवळ 1.5 महिन्यात पहिलं पुस्तक माझं 350 पानांचं लिहिलं. आणि कसं झालं, म्हणजे कसं लिहिलं मलाही माहित नाही, पण ते झालं. आणि त्यानंतरचा जो प्रवास सुरू झाला, आजपर्यंत तो थांबलेला नाही, इथून पुढेही थांबला. आणि आतापर्यंत 10 पुस्तकं संपली, म्हणजे लिहून प्रकाशित झालेली आहेत. त्यातली काही बेस्टसेलर झाली. जी वाचकांना जी जास्त भावली ती अशी आहे, जी वाचकांना जास्त नाही भावली अशी पण आहे. कारण मी शेवटी लेखक आहे आणि तुम्ही वाचक आहात. तुम्ही माझे मायबाप आहात. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ते मी लिहिते आणि माझ्या मनात तेही लिहिते. कारण अशी पुस्तकं देखील आहेत रंगमंच मनाचे, त्यातले गोष्टी स्वरूप काही लिहिते. हे झालं पुस्तकांविषयी. आणि महत्वाचं मला हे सांगायला आवडेल की माझी आई, मी पुस्तकाचं पहिली प्रत आणल्या ती एका दिवसात पूर्ण करते. आज वय तिचं 80 वर्ष. आणि दुसरा मोठा वाचक म्हणजे माझी मुलगी. 2 मुली आहेत मला, दोघीही खूप वाचनाची आवड आहे. आणि त्यांच्यासाठी म्हणून मला खास लहान मुलांची पुस्तकं काढावी लागली. तर 2 पुस्तकं आज माझी लहान मुलांची प्रकाशित झाली आणि बाकीची 8 पुस्तकं आपली मोठ्यांसाठी. आणि हा प्रवास असाच चालू होता. त्यानंतर जी समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव जी जिवंत होती ती तर मेन सांगलीपासूनच, म्हणजे सांगलीच्या लोकांसाठीच. कारण त्यांच्यामुळे मी आहे, त्यांनी मला उभं केलं इथेपर्यंत. त्यामुळे त्यांच्यासाठीच काहीतरी करण्याची ओढ म्हणून अनाथाश्रम असो, वृद्धाश्रम असो, शाळांना काही करत असेल किंवा या सगळ्या गोष्टी करतच आहे. आणि त्याचसोबत सांगलीसाठी काहीतरी करायचं म्हणून हा जो काही मध्ये विचार आला आणि त्यातून कुणासाठी करू शकतो, तर ज्या उद्योजिका आहेत ज्यांना पुढे जाऊन काहीही प्लॅटफॉर्म मिळत नाही, म्हणजे त्यांचा जो संघर्ष आहे तो त्यांच्यापुरताच मर्यादित राहतो आणि तो कुठेही छापला जात नाही किंवा कुणालाही कळत नाही. कुठेही म्हणजे एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत पण जात असं पण असतं. मग ह्या बायकांना, ह्या महिलांनाच घेऊन आपण काहीतरी करूया. आणि पहिल्यांदा असं झालं की पुनंत माझी मैत्रिणीच आहे, त्यामुळे तिला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केला की मला असं काहीतरी करायचं आहे. तर आपण भाग्यलक्ष्मीच्याच टीम मेंबर्स आणि बाकीच्या पण आहेत तिथे, त्यांचं इंटरव्ह्यू करून आपण हे पुस्तक. तर हा असा उपक्रम चालू झाला आणि हे पुस्तक जवळजवळ 2.5 महिन्याच्या आतच ते प्रकाशित झालं आणि बेस्टसेलर झालं. तर हा सगळा प्रवास चालू असताना मला फक्त एकच सांगायचं आहे. सांगितलं म्हणजे मी तर सांगितलंच की सांगली म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आणि जे काही करायचं आहे ते मला माझ्या सांगलीविषयी आणि सदैव काहीतरी करण्याचा ध्यास तो तर आहेच म्हणा. आणि ज्या समूहाकडे सामान्य माणसाचं देखील कधी कधी लक्ष नसतं, प्रसिद्ध माणसांचं देखील कधी कधी लक्ष नसतं, अशा या संघर्षातून जिद्दीने उभ्या असलेल्या अशा महिलांना पण आपण एक प्लॅटफॉर्म देऊया असं मी म्हटलं. त्यानुसार या पुस्तकाची
माझा कुठे काय संघर्ष आहे, मला काहीच माहिती नाहीये माझ्याबद्दल, म्हणजे माझ्याबद्दल कुठे काय बोलू त्यासारख्या अशा बोलणाऱ्या महिला 2-2 तास गप्पा मारतात माझ्याशी आणि मला मोकळेपणाने. मला पुस्तक लिहिण्यापेक्षा म्हणजे त्या मोकळ्या झाल्या याचा मला जास्त आनंद झाला. त्यावेळी इतकं समाधान होतं. काही मला रडवलं, काही त्या रडल्या, पण म्हणजे ते समाधान जे मला मिळालं ते हे पुस्तकापेक्षा खूप मोठं आहे खरं सांगायचं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे एक सांगायचं आहे की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात तर असतोच, पण त्या संघर्षाला जिद्दीची आणि संयमाची आणि कष्ट करण्याची जर तयारी तुम्ही जर दिली तर नाव तर निश्चितच होणार आहे, पण तुमचा इतिहास देखील घडतो त्यातून. तर हे लक्षात ठेवा आणि तुम्ही आज इतिहास घडवलाय, त्यामुळे सगळ्यांचे अभिनंदन. इथे मान्यवरांनी वेळापट काढून आल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि सुजित काटे सरांनी म्हणजे अनुसूचित जाती आणि त्या मोर्चाचे अध्यक्ष आणि चोपडपट्टी पुनर्वसनचे अध्यक्ष यांनी नीता मॅडमला घेऊन आले, त्यांचेही आभार. आणि तुम्हा सर्वांचे देखील मनापासून आभार, कारण तुम्ही सांगितलं म्हणून माझं हे पुस्तक पूर्ण झालं आज. आणि माझ्या घरच्यांना तर मी आभार धन्यवाद देते, कारण त्यांनी मला वेळ दिला हे पुस्तक लिहिण्यासाठी. कारण मी जवळजवळ 2-2.5 महिने त्यांच्यापासून अलिप्तच होते, घरापासून मी अलिप्त होते म्हटलं तरी चालेल. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.